या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। विविध मागण्यांसाठी मंगळवेढ्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टावरवर चढून आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल किंवा मंगळवेढा तालुक्याचा विकास असेल, अशा विविध प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंगळवेढ्यात चक्क टावरवर चढून प्रहार जनशक्ती पक्षाने शासनाचे लक्ष वेधून घेतले। नमस्कार, मी राजकुमार स्वामी, प्रहार तालुका अध्यक्ष मंगळवेढा। या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी नागरिकांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नासंदर्भात प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिलेत, परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मामाने या ठिकाणी विनंती करतोय की एकनाथ मामा आमचे प्रश्न सोडवा, आमच्या हक्काचा आम्हाला द्या, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतोय। जर आमच्या या ठिकाणी मागण्या मान्य नाही झाल्या तर या टॉवरवरती थांबून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत या टॉवरवरती थांबून या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी इशारा देतोय। आमच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या या आहेत की नंदेश्वर येथील स्वाती गरंडे यांच्या घरासमोर यांच्या घराकडे जाणारा रस्ता जो आहे तो अडवण्यात आलेला आहे। त्यामुळं स्वाती गरंडे यांनी अनेक वेळा गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयाकडे हेल्पट मारलेत, परंतु 4 वर्ष हेल्पटे मारून देखील या ठिकाणी त्यांना रस्ता मिळालेला नाही। 2 BDO 2 ग्रामसेवक बदलून गेले तरी देखील आज तागायत त्यांना रस्ता मिळालेला नाही। त्यामुळं आज माननीय एकनाथ मामाला माझी विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, 1500 रुपयाचं तुम्ही जे आम्हाला 1500 रुपये देत आहे ते 1500 रुपये देण्यापेक्षा आम्हाला रस्ता द्या, आमच्या जे काही समस्या आहेत ते समस्या मिटवण्याचा आम्ही या ठिकाणी विनंती तुम्हाला करतोय। याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील दूध उत्पादक असतील त्या दूध उत्पादकांना या ठिकाणी जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचं अनुदान या ठिकाणी देण्यात आलेलं नाही। ते अनुदान देण्याची मागणी या ठिकाणी प्रशासनाकडे आम्ही या ठिकाणी करत आहे। त्याचबरोबर सोनाई, हॅटसन आणि डोडला या डेअरीकडून दूध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक झालेली आहे। त्या लोकांना, त्या डेअरीवाल्यांनी जे काही दूध उत्पादक आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पिळवणूक केलेली आहे, त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर शासनानं जो काही GR काढलेला आहे 30 रुपये दर आणि 5 रुपयाचं अनुदान आहे, तो जो GR आहे तो कायमस्वरूपी करण्याची या ठिकाणी मागणी करतोय। याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंगळवेढा तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे रस्ते करण्यात आले, परंतु त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, ते खड्डे भरून घेण्याची मागणी या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतोय। याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांची घरांची पडझड झालेली आहे, काही जणांची गुरं या ठिकाणी मयत झालेली आहेत। त्या गुरांची मयत झालेल्या शेतकऱ्यांना आज तागायत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नाही। दत्ता मोरे म्हणून एक बोराळा गावचे नागरिक आहेत, त्या शेतकऱ्याला आज तागायत 4 महिने झालं कुठल्याही प्रकारची भरपाई देण्यात आलेली नाही। मी या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर त्यांना जे काही अनुदान आहे, जे काही भरपाई आहे ती लवकर देण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी करतोय। अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील, अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो। जय हिंद, जय प्रहार। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता
हॉटेल बडेमिया, विजापूर वेस्ट, सोलापूर।